अथांग, अद्भुत, अफाट, विश्वातील अगणित चमत्कार म्हणजेच विश्वसंचार या खास कार्यक्रमात मी गौरी सारंगकरते तुम्हा सगळ्यांचं स्वागत। स्वप्न जेव्हा सत्याचा हात धरतात तेव्हा जन्म होतो विज्ञानाचा। आपण आज जे जगतोय तोच उद्याचा इतिहास असणार आहे। पण क्षितिजाच्या पलीकडे नेमकं काय दडलंय? मानवी कल्पना शक्ती जिथे संपते तिथून कोणत्या नव्या विश्वाची सुरुवात होते? याच रहस्यांचा उलगडा करण्यासाठी आणि जगाच्या काळाकोपऱ्यातील विस्मयकारक घटनांचा आढावा घेण्यासाठी सज्ज व्हा। चला तर मग सुरू करूयात आमचे खास बातमीपत्र विश्वसंचार। तब्बल 88 वर्षांनंतर निसर्गाचा सगळ्यात मोठा चमत्कार घडणार आहे। पुढच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सूर्य पूर्णपणे गायब होणार आहे। तोही 1-2 मिनिटांसाठी नाही तर तब्बल 6 मिनिटं 23 सेकंदांसाठी। अमेरिकन अंतराळ संस्था नासाने दिलेल्या माहितीनुसार 21व्या शतकातील हे सगळ्यात मोठं पूर्ण सूर्यग्रहण असेल। यापूर्वी असा चमत्कार 1991 मध्ये घडला होता आणि यानंतर तो थेट 2114 मध्ये घडणार आहे। या ऐतिहासिक घटनेसाठी जगभरातील शास्त्रज्ञ नेमके का सज्ज झालेत जाणून घेऊयात। खगोलप्रेमींसाठी एक अतिशय थरारक आणि आनंदाची बातमी आहे। पुढच्या वर्षी म्हणजेच 2 ऑगस्ट 2027 रोजी 21व्या शतकातील सगळ्यात मोठं आणि ऐतिहासिक पूर्ण सूर्यग्रहण होणार आहे। या अभूतपूर्व घटनेच्या दरम्यान चंद्र सूर्याला तब्बल 6 मिनिटं आणि 23 सेकंदासाठी पूर्णपणे झाकून टाकणार आहे, ज्यामुळे भरदिवसा रात्रीचा भास होईल। या दुर्मिळ योगाचं मुख्य कारण म्हणजे त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ असेल आणि सूर्य पृथ्वीपासून खूप दूर असेल, त्यामुळे चंद्राला सूर्य झाकण्यासाठी जास्त वेळ मिळणार आहे। पृथ्वीवर यापूर्वी इतका मोठा काळोख 1991 मध्ये पडला होता आणि यानंतर असा योग थेट 2114 मध्ये येणार आहे। हे विलोभनीय दृश्य स्पेन, मोरोक्को, इजिप्त आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये अगदी स्पष्टपणे दिसेल। मात्र भारतीय उपखंडातून याचा मार्ग जाणार नसल्यानं भारतातील नागरिकांना हे सूर्यग्रहण पाहता येणार नाही। विचार करा, जर ऐन उन्हाळ्यात दुपारी 4 वाजता तुमचं घर एसी न लावताही कूलर सारखं थंड राहिलं तर, आणि एवढंच नाही तुमच्या घराच्या भिंतींनी तुम्हाला पिण्याचं पाणी दिलं तर, नक्कीच हे एखाद्या जादुई कल्पनेसारखं वाटेल। पण जागतिक शास्त्रज्ञांनी ही जादू प्रत्यक्षात आणली आहे। सिडनीच्या शास्त्रज्ञांनी एक असा पेंट तयार केलाय जो घरांवर येणारे तब्बल 97% ऊन थेट अंतराळामध्ये परत फेकून देतो। हा रंग लावल्यावर घर चक्क 25 अंशांपर्यंत थंड राहू शकतं। विशेष म्हणजे हा पेंट हवेमधला ओलावा शोषून घेऊन पाणीही तयार करतं। विजेचा एक युनिटही न जाळता निसर्गाची लढण्याची ही किमया कशी काम करते पाहूयात। उन्हाळ्याच्या कडक उन्हात आता एसीवर हजारो रुपये खर्च करण्याची गरज भासणार नाहीये। युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या संशोधकांनी एक असा चमत्कारी स्मार्ट पेंट तयार केलाय जो तुमच्या घराला नैसर्गिकरित्या थंड ठेवेल। या पेंटचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हा आपल्यावर पडणारे तब्बल 97% ऊन थेट अंतराळात परत फेकून देतो। एका विशिष्ट पॉलिमर पासून तयार केलेला हा रंग पॉसिव्ह डे टाइम रेडिएटिव्ह कूलिंग या तंत्रज्ञानावर काम करतो। चाचणीच्या दरम्यान असं दिसून आलं की हा रंग लावल्यामुळे घराचं छत 25 अंश सेल्सिअस पर्यंत आणि आजूबाजूची हवा 6 अंश सेल्सिअस पर्यंत थंड राहते। त्यामुळे घरात उष्णता जाणवणारच नाही आणि एसीची गरज जवळपास संपून जाईल। या पेंटची कमाल इथेच संपत नाहीये। कोणत्याही विजेचा वापर न करता हवेतील आर्द्रता शोषून त्याचं पाण्यामध्ये रूपांतर करण्याची अफाट क्षमता यात आहे। हा रंग प्रति चौरस मीटर क्षेत्रफळातून रोज साधारण 390 मिलीमीटर पाणी जमा करू शकतो। भारतासारख्या उष्ण आणि पाणी टंचाई असलेल्या देशासाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरणार आहे। सध्या ऑस्ट्रेलियात याच्या कडक चाचण्या सुरू असून लवकरच हा बाजारामध्ये येईल। सामान्य रंगासारखाच रोलर आणि स्प्रेनं हा छतावर लावता येईल। वाढत्या जागतिक तापमानाशी लढण्यासाठी हा स्मार्ट पेंट भविष्यातील एक मोठं अस्त्र ठरणार आहे। ब्रह्मांडात आपण एकटेच आहोत का या युगायुगांच्या प्रश्नांचं उत्तर मिळण्याच्या आपण अगदी जवळ येऊन पोहोचलोय। वॉशिंग्टन मधून खगोलशास्त्रातली एक अशी बातमी सध्या समोर येते ज्यानं वैज्ञानिकांनाही चक्रावून सोडलंय। विज्ञानाचे नियम बाजूला सारत अंतराळामधील अत्यंत दूरवरच्या तब्बल 7 ग्रहांभोवती एका रहस्यमयी चुंबकीय क्षेत्राचा शोध लागलेला आहे। ज्या ग्रहांना आजवर मृत मानलं जात होतं तिथे आता जीवसृष्टी असण्याची शक्यता निर्माण झाली आहे। काय आहे हा नेमका चमत्कार जाणून घेऊयात।
अंतराळात जीवसृष्टीचा शोध घेणाऱ्या खगोलशास्त्रज्ञांच्या हाती एक असा चमत्कारिक शोध लागलाय ज्यानं संपूर्ण विज्ञान जगताला थक्क करून सोडलाय. विश्वातील अत्यंत दूरवरच्या तब्बल 7 बाह्य ग्रहांभोवती शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र असल्याचा अनपेक्षित शोध लागलाय. शास्त्रज्ञांनी याचं वर्णन पूर्णपणे अतर्कसंगत म्हणजेच विज्ञानाच्या नियमांना आव्हान देणारं असं केलंय. वास्तविक शास्त्रज्ञ अंतराळातील एका वेगळ्याच घटनेचा अभ्यास करत होते. मात्र डेटा तपासताना अचानक या 7 ग्रहांमधून विशिष्ट चुंबकीय लहरींचे संकेत मिळाले आणि एकच खळबळ माजली. कोणत्याही ग्रहावर जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी चुंबकीय क्षेत्र हे सगळ्यात महत्त्वाचं कवच मानलं जातं. जसं आपल्या पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र आपल्याला सूर्याच्या घातक सौर वारे आणि वैश्विक किरणोत्सर्गापासून वाचवतं, अगदी तसंच कवच या ग्रहांनाही लाभलंय. जर हे क्षेत्र नसेल तर मंगळ ग्रहांसारखं वातावरण नष्ट होतं. या 7 ग्रहांची रचना आणि त्याच्या ताऱ्यांपासून अंतर पाहता तिथे एक मजबूत चुंबकीय क्षेत्र असणं सध्याच्या सिद्धांतानुसार अशक्य मानलं जात होतं. पण या क्रांतिकारी शोधामुळे आतापर्यंत ज्या ग्रहांना जीवसृष्टीसाठी अयोग्य किंवा मृत मानलं जात होतं तिथे आता पाणी आणि पूरक वातावरण असल्याच्या शक्यता प्रचंड वाढल्यात. या अनोख्या शोधामुळे परग्रहावर जीवसृष्टी शोधण्यासाठी विज्ञानाची एक नवी आणि अत्यंत रोमांचक खिडकी आता खुली झाली आहे. निसर्गाचा एक असा नियम जो आपण लहानपणापासून ऐकत आलोय की मोठा प्राणी नेहमी छोट्या प्राण्यांची शिकार करतो. पण जरा विचार करा, जर एखाद्या लांब पायांच्या छोट्याशा कोळ्यासारख्या प्राण्यानं थेट जिवंत बेडकालाच आपला घास बनवलं तर? ऐकायला जरी हे अशक्य वाटत असलं तरी दक्षिण अमेरिकेच्या घनदाट जंगलातून एक अशीच अंगावर काटा आणणारी निसर्ग साखळी समोर आली आहे. बघूयात. निसर्गात नेहमी मोठे प्राणी छोट्या प्राण्यांची शिकार करतात, पण दक्षिण अमेरिकेच्या जंगलातून निसर्गाचा नियम उलटा करणारी एक थक्क करणारी अशी घटना घडलेली आहे. आपल्या लांब पायांसाठी प्रसिद्ध असलेले आणि कोळ्यासारखे दिसणारे डॅडी लॉंगलेग्स चक्क स्वतःच्या आकारानं मोठ्या असलेल्या जिवंत बेडकांना पकडून खात असल्याचं नव्या संशोधनात उघड झालंय. इकॉलॉजी अँड इव्होल्युशन मासिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनाच्या नुसार ही घटना वाटते तितकी दुर्मिळ नसून निसर्गात सर्रास घडते. उरुग्वेच्या युनिव्हर्सिटी ऑफ द रिपब्लिकचे जीवशास्त्रज्ञ लुईस फर्नांडो गार्शिया यांनी सांगितलं की डॅडी लॉंगलेग्सना बेडकाची शिकार करणं शास्त्रज्ञांसाठी अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट आहे. विशेष म्हणजे तांत्रिकदृष्ट्या डॅडी लॉंगलेग्स हे खरे कोळी नसून त्यांचा संबंध विंचू प्रजातींशी जास्त आहे. बेडकांची त्वचा मऊ आणि पातळ असल्यानं ते या छोट्या जीवांचे सहज भक्ष्य बनतात. शास्त्रज्ञांनी अशा 10 घटकांची नोंद केली आहे. या शोधात सामान्य नागरिकांच्या मोबाईल कॅमेऱ्यांची मोठी मदत झाली आहे. आय नॅचरलिस्ट सारख्या प्लॅटफॉर्मवर लोकांनी अपलोड केलेल्या फोटोंमुळेच विज्ञानाला या अनोख्या निसर्ग साखळीचा उलगडा करता आला. अंतर कमी झाली आहेत पण गुंतागुंत वाढली आहे. 7 समुद्रापार घडणारी एक छोटीशी हालचाल तुमच्या आमच्या खिशावर आणि आयुष्यावर नेमका कसा परिणाम करते हेच आपण आजच्या विश्वसंचारमध्ये अनुभवलेलं आहे. जगभरातील घडामोडींचा हा वेगवान प्रवास असा सुरू राहणार आहे. तोपर्यंत पाहत राहा विश्वसंचार, कारण जगाचा प्रवास कधीही थांबत नाही.